नमस्कार, स्वागत आहे तुमचं बैठक विथ मी निखिलमध्ये आणि मी निखिल मोराणकर. आज आपण घेऊन येत आहोत आपला मागच्या राहिलेला उर्वरित टप्पा, जिथून आपण चोपत्यापर्यंतची माहिती घेतली होती. चोपत्याचा अनुभव मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो आणि आज आपण बघणार आहोत आपला पुढचा प्रवास जो होता तुंगनाथासाठी. खरं म्हणजे तुंगनाथ हे जगातलं सगळ्यात उंच शिवाचं मंदिर आहे. म्हणजे जगातल्या सर्वात उंच ठिकाणी असलेल्या शिवाच्या मंदिराला मी भेट देऊन आलो. आम्ही सगळेच जवळपास जसं बोललो मी 35-40 जणांचा आमचा ग्रुप होता. पण त्याच्यातले आमच्या ग्रुपमधले म्हणजे माझ्या परिवारातले आम्ही 4च जण मंदिरासाठी गेलो होतो. त्याच्यामध्ये मी, गणेश भाऊ, प्रसाद आणि ताई असे आम्ही 4 जण होतो. आणि बाकीचे जे आमच्याबरोबरचे सहप्रवासी होते त्याच्यातले बरेचसे जण होते आणि खूप उत्साही होते सर्वजण. आणि आम्ही त्याच्यासाठी निघालो. आणि आता एवढ्या प्रवासामध्ये एवढा जो आमचा आतापर्यंतचा प्रवास झाला होता त्याच्यामध्ये ही पहिली वेळ होती की आम्ही त्या मोठ्या बसमध्ये शिफ्ट झालो होतो आणि त्यांच्यासोबत आम्ही प्रवासासाठी निघालो. आता चोपत्यावरनं एक साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटरवर तुम्हाला जो बेस आहे तुंगनाथला जाण्यासाठीचा तो तिथून लागतो आणि तिथून तुम्ही वरती जाऊ शकता. तर आम्ही तिथं गेलो. जात असताना चोपत्याला सुंदर असं नयनरम्य दृश्य बघत बघत आम्ही तुंगनाथाकडे निघालो. आणि तुंगनाथाकडे जात असताना मध्येच आम्हाला ट्रॅफिक लागली, कारण की एकेरी दुहेरी रस्ता होता पण खूप मोठा असा रस्ता नसल्यामुळे गाड्यांची पार्किंगची वरती सोय नसल्यामुळे मध्येच लोक गाड्या लावतात आणि आम्हाला जाता जाता थोडा वेळ होऊन गेला होता. आम्ही दुपारच्या टायमिंगला थोडंसं तिथं गेलेलो. तर तिथं जाता जाता आम्हाला वेळ झाला आणि मध्येच मग आम्हाला थांबावं लागलं. आणि आमचा प्लॅन असा होता की तुंगनाथाला जायचं आणि तुंगनाथावरनं वरती जे आहे ते चंद्रशिलेला भेट द्यायला जायचं आणि आजचा दिवस पूर्ण करायचा. मग आम्ही निघालो. परंतु एक साधारणतः 1-1.5 किलोमीटर पहिलेच आम्हाला आमची गाडी थांबवावी लागली, कारण की बस मोठी असल्यामुळे पॉसिबल नव्हतं की तिला वरती घेऊन जाणं आणि मग तिथं आम्हाला थांबावं लागलं. आता याच्यात आमच्यातले बरेचसे जणं होते जे वयस्कर होते आणि ते आलेले तिथपर्यंत, ते तिथून परत गेले काही जणं. आम्ही 1-1.5 किलोमीटरवरती चालून जिथून चढाई सुरू होते तिथपर्यंत आलो. आता प्रश्न होता की पायी चढायचं की घोडे घ्यायचे. तर इथले घोडे सगळ्यात मोठे, म्हणजे आतापर्यंत मी जेवढं केदारनाथच्या याच्यात प्रवासात ज्याच्यात आपण यमुनेत्रीला घोडे बघितले इथले घोडे सगळ्यात तगडे आणि मोठे होते एकदम. तर प्रॉपर घोडे, आपण त्यांना प्रॉपर घोडे म्हणू, तर ते घोडे होते इथं. मग आम्ही ठरवलं सर्वांनी, जवळपास सगळ्यांनीच घोड्यांचाच सहारा घ्यायचा आणि घोड्यांनीच आम्ही वरती जायचं. सगळ्यांनी आम्ही तिथं घोड्यांच्या हिशोबाने ठरवलं. जवळपास 28 घोडे आम्ही तिथं केलेले आणि 28 घोडे आम्हाला त्यांनी दिले, अवेलेबल करून दिले. आणि मग त्याच्यानंतर आम्ही वरती जाण्यासाठी निघालो. आता इथं पण कसं असतं, जर तुमचं 80 किलोपर्यंत वजन असेल तर तुम्हाला एक फीस लागते आणि त्याच्यावरती असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पे करावं लागतात. आणि आता याच्यात पण असं आहे की तुम्हाला दर्शनात जायचं आहे, 1-1.5 तासात तुम्हाला दर्शन घेऊन खाली यायचं आणि लगेच घोड्यात बसायचं. नाही तर तुम्हाला 100 रुपये तास, 50 ते 100 रुपये तासप्रमाणे एक्स्ट्रा खर्च तो द्यावा लागू शकतो, कारण की त्यांचं पण दैनंदिन जीवन असतं आणि त्याच्या हिशोबाने त्यांची मॅनेजमेंट असते. मग आम्ही घेतलो, प्रत्येकाला घोडा अलोकेट केला गेला. माझ्या घोड्याचं नाव कालू होतं आणि आम्ही निघालो. आता जात असताना प्रवास सुरू झाला आणि जात असतानाच खडतर प्रवास असं वाटलं की अरे कसं चढणार बाबा घोडे. म्हणजे जसं जसं आम्ही चढत होतो तसं वरती जात होतो आणि पूर्ण चढाई आहे जाताना. तुंगनाथाला जाताना पूर्ण चढाई आहे. चढाईच्याच रस्त्याने तुम्हाला जावं लागतं. लिटरली काही ठिकाणी असं वाटतं पडतो की काय नाही, पण ते घोडे एकदम ट्रेन असतात, एकदम प्रॉपर असतात. आपण फक्त काही बोलायचं आणि आपला आनंद घ्यायचा, आपण मजा मस्ती करा, पण व्यवस्थित जा. आणि त्याच्याने आम्ही वरती चढत आलो आणि एकामागे एक असे ठिकाणी त्यांच्यासाठी प्यायच्या पाण्यासाठी जागा केल्या आहे. बरोबर घोडा तिथं त्याला ताण लागली तिथं जाऊन पाणी पितो. तो इकडं तिकडं कुठं जाणार नाही, तुम्हाला पाडणार नाही, व्यवस्थित वरती घेऊन जातो. हा, जर कधी वरती बसलेला माणूस खडतर असेल, तो काहीतरी काड्या करत असेल, तो स्वतः पडू शकतो. याची काळजी आपल्याला घ्यायची की आपण व्यवस्थित बसू, जसं सांगितलं जातं तसे इन्स्ट्रक्शन पाळू आणि आपण वरती जाऊ. मग आम्ही वरती जाण्यासाठी निघालो. मध्ये एका ठिकाणी त्यांनी ब्रेक घेतला. आता हा जो पॉईंट होता जिथे आम्ही ब्रेक घेतला, तिथून लिटरली असं वाटतं की मी कुठं आलो आहे, मी स्वर्गात आलो लिटरली, कारण की आपल्यासमोर सगळे ढग आहेत खाली आणि जो चोपत्याचा भाग आहे, तुंगनाथाचा जो भाग आहे तो एकदम प्रचंड सुंदर दिसतो खाली.
प्रचंड मनमोहक आहे. म्हणजे मी म्हणतो की तुम्ही जर केदारनाथाच्या दर्शनाला जाता तर तुम्ही तुंगनाथ मिस नका करू. आणि माझ्या विशलिस्टमध्ये जी मी विशलिस्ट क्रिएट केली ती 2000 साली, ज्याच्यामध्ये 2020 साली, ज्याच्यामध्ये मी ठरवलं 2025मध्ये मला ह्या ठिकाणी जायचं. त्याच्यातलं केदारनाथ, बद्रीनाथ आणि तुंगनाथ हे 3 तर तेव्हाच मी लिहिलं होतं की मला इथं ठिकाणी जायचं म्हणजे जायचं, 100% मला यांच्या दर्शनाला जायचं आहे. आणि तुंगनाथाला मला जायचं होतं. तुंगनाथसाठी आम्ही निघालो होतो. खूप छान आमची तिथपर्यंत जर्नी आली. घोड्यांनी तिथं विश्राम केला. तर घोड्यांचा विश्राम म्हणजे घोडे आपल्या वजनापासून मुक्तता असं म्हणू शकतो आपण. कारण की तुम्हाला माहीतच असेल की घोडे कधीच बसत नाही, ते उभेच असतात. झोपणं बी त्यांचं बसूनच असतं. तर त्या पद्धतीने पण आम्ही स्वतः विश्राम केला समजा. मग तिथून एक 5-6 मिनटाचा ब्रेक झाला, 10 मिनटाचा ब्रेक झाला आणि आम्ही परत वरच्या चढाईसाठी निघालो. आता वरती गेल्यानंतर तुम्हाला एका पर्टिक्युलर ठिकाणी उतरवलं जातं. तिथून एक थोड्या पायऱ्या वगैरे चढून तुम्हाला मंदिरापर्यंत जायचं असतं. आता आम्ही अशा ठिकाणी होतो, तिथून खाली फक्त आणि फक्त मी म्हणू शकतो की मला दिसत होता स्वर्ग, जणू स्वर्गच. पण त्याच्यासोबत एक होती भीती की रिटर्न कसं जाणार खाली. का? कारण की एवढ्या वरती तर येऊन गेलो. चढाईच्या वेळेला तुम्हाला रिलॅक्स बसायचं असतं, पण उतरताना तुम्ही खाली बघणार आहात की तुम्हाला खालचं दिसणार आहे डायरेक्टली. त्या ठिकाणी थोडीशी मनात भीती माझ्या पण होती की कसं होणार आहे हा प्रवास, माहीत नाही. पण ठरवलं होतं की महादेव आहे आपल्यासोबत. आतापर्यंत व्यवस्थित प्रवास घडवला, तर पुढचा प्रवासही महादेव खूप चांगल्या पद्धतीने घडवतील आणि आपल्याला आनंद तिथं मिळवून देतील. ह्याच इच्छेने, उत्कंठेने आम्ही तुंगनाथाच्या दर्शनासाठी निघालो. लाईनमध्ये लागलो. आम्ही दर्शनं घेतली. खूप सुंदर असं दर्शन झालं. खूप फार असं मोठं मंदिर नाही आहे, छोटंसं मंदिर आहे. केदारनाथाच्या शैलीमध्येच ते मंदिर बांधलेलं आहे. तिथंच बाजूला पार्वतीचं वेगळं मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन घेतलं. ह्या मंदिराचं दर्शन घेतलं, दोघी मंदिराचं घेतलं. त्याच बाजूला मागं भैरवाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतलं. सगळ्या मंदिराचं दर्शन घेत असतानाच लगेच तिथं पाऊस चालू झाला. आणि पाऊस चालू झाला म्हणजे खरं म्हणजे लागले आमचे इंडिकेटर. जेव्हा पाऊस चालू झाला ना, खाली पूर्ण धुक्यामुळे सगळं दिसणंच बंद झालं. इतकं धुकं होतं. तो कारण की तुम्ही ढगातच आहेत ना, ढगं तुमच्या समोर आहे, तिथं पाऊस पडतोय. आणि म्हटलं काय होईल, पण ठीक आहे, काही होणार नाही. आणि आम्ही पण कलाकार, आम्ही येताना रेनकोट कोणीच वरती आणलेलं नव्हतं सोबत, सगळं खाली सोडून आलो होतो. मग ठीक आहे, आम्ही तिथं 150-150 रुपयाला यूज अँड थ्रोवाले, वन टाईम यूजवाले जे रेनकोट असतात ते रेनकोट घेतले सगळ्यांनी, चौघांसाठी. आणि मग पाऊस चालू असल्यामुळे थोडा वेळ आम्ही तिथंच थांबलो. आमच्या गुड्यावाने सांगितलं की थोडा रुक जाओ, फिर आपण निकलते. मग तिथं खाण्याचं होतं. तिथं ना मी गेलो. मग तुम्ही बघितलं असेल गडवाल स्टाईलमध्ये काही काही लोक ते असे बसतात, हॉटेलमध्ये बसले. मी तो व्हिडिओ शेअर करेन नक्कीच शॉर्ट्सवर, तुम्ही बघा. ते लोक बसले आणि ते त्यांचे गाणे म्हणत आहेत. आम्ही त्यांच्यासोबत मस्त मजा घेतली, डान्स केला, आनंद घेतला. त्यांना पण भारी वाटत होतं की आपण गाणे म्हणतो काहीतरी. म्हणजे ते काही असं एकदम फोक सॉन्ग म्हणतात असं नाही, काहीतरी असंच टाईमपास करत होते. पण आम्हाला पण काय त्याच्यामध्ये आनंद घ्यायला थोडासा मजा येत होती. आनंद तिथं आम्ही घेत होतो. आणि मग रिटर्न जाण्याचा आमचा प्रवास सुरू झाला. आता इथं मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही बराच वेळ थांबलो. खूप छान असं दर्शन झालं आमचं. दर्शन घेत असताना मी हेच म्हटलं की भगवंता, मला इथपर्यंत यायचं होतं आणि तुम्हाला इथपर्यंत आणलं, तुझं दर्शन घडून आणलं. मी खरंच खूप भाग्यशाली. जे मी ठरवलं होतं ते मी पूर्ण केलं. म्हणतात ना की तुम्ही विश लिस्ट किंवा तुम्ही तुमचे स्वप्न बघायला पाहिजे, ते नक्कीच पुरं होतात. आज ना उद्या होतील, पण होतील. स्वप्न बघायला पाहिजे. आणि त्याच्यातलाच एक प्रत्यय मला आज येत होता की मी माझं बघितलेलं स्वप्न 2020 साली की मला तुंगनाथाच्या दर्शनाला जायचं 2025च्या पहिले, ते मी पूर्ण केलं होतं. ती मनात माझ्या एक पॉझिटिव्ह एनर्जी होती, पॉझिटिव्हिटी होती. तिथून मग आम्ही सगळेजण एकदम उत्साहात होतो. फोटोज आम्ही काढले तिथं छान. फोटोज काढल्यानंतर मग आम्ही रिटर्नच्या जर्नीला, आता आम्हाला जायचं होतं चंद्रशिलेला. पण चंद्रशिलेला जायला मेन प्रॉब्लेम हा होता की वेळ झाली होती आणि शक्य नव्हतं की तिथून जाणं नाही. कारण की वरती घोडे जात नाही, तुम्हाला पायी जावं लागतं. 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, पण थोडा खडतर प्रवास आहे. एक साधारणतः 1 तास तुम्हाला लागू शकतो. मग आम्ही ठरवलं की आम्ही वरती न जाता आता खाली जाऊ आणि आपला जो आतापर्यंत सुखरूप प्रवास चालू आहे तो व्यवस्थित पार पडू. पण आम्ही जसं बोललो, मी चंद्रशिलेला नक्की जाणार आहे. आणि त्यावेळेला मी लवकर निघेल, सकाळीच निघेल. अर्ली मॉर्निंग 4-5 वाजता मी चढायला सुरू करेल. आणि एक साधारणतः छान माझा चंद्रशिलेला मला टाईम स्पेंड करायचा आणि त्याच्यानंतर मी खाली येणार आहे. पण भविष्यात मी ही गोष्ट नक्की करेल. भगवंताला माझी इच्छा आहे की लवकर त्यांनी मला बोलवा, मी चंद्रशिलेला नक्की जाणार आहे. आम्ही तिथून खाली उतरलो. रिटर्नचा जो आमचा जर्नी चालू होता, रिटर्न जर्नीला आम्ही सुरू झालो. सगळे घोडे एकामागं एक निघाले. आणि इथं लागले इंडिकेटर. कारण की रिटर्न प्रवासामध्ये तुम्हाला खालची जी दरी, खालची जी खोल आहे ती तुमच्या डोळ्याने दिसते की अरे किती खाली खोल प्रचंड आहे.
आणि खाली पूर्ण ढगं, असं वाटतं तुम्ही ढगांच्या वरती बसलात. लिटरली स्वर्ग. जो जो प्रत्यय मला जे वातावरण मला केदारनाथाला सुद्धा बघायला भेटलं नाही, ते एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण जे मला बघायला भेटलं ते तुंगनाथला खाली उतरताना. असं वाटत तुम्ही ढगं आहेत आणि ढगं चालतायत आणि तुम्ही वरतून त्याच्यावरनं जातायत, ही लिटरली फिलिंग होती. आणि जाता जाता आम्ही थोडंसं पुढं निघायला लागलो. अंधार पडायला सुरुवात झाली आणि खरं सांगू का, मनात खूप सारी भीती होती. जशी मला वाटतं माझ्या मनात फक्त एकट्याच्याच मनात ती सर्वांच्याच मनात भीती होती. पण माझं कसं ना की मी जेव्हा घाबरून जातो एखाद्या गोष्टींना, मग मी गाणे म्हणणं सुरू करतो. आता माझे गाणे म्हणजे मी लिरिक्सचं पूर्ण 1, 2, 3, 4 करून टाकत असतो. हे सगळं माझ्या मित्रांना माहिती. तर मी मग गाणे म्हणणं सुरू केलं. असेच मूवीजचे गाणं महादेवाशी कनेक्ट करून आम्ही म्हणणं सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, जो माझा घोडेवाला होता त्याचा नंबर मी घेऊन आलो आहे. नक्कीच तुम्ही कोणी पुढे जाणार असेल तर मी तुम्हाला त्यांचे नंबर पण शेअर केले. खूप चांगले माणसं आहे तिथले. त्यांनी मी गाणं म्हणायचो तो मला साथ द्यायचा आणि तो गाणे म्हणायचो मी त्याला साथ द्यायचो. बाकी सगळे आम्ही साथ द्यायचो. आम्ही शेवटपर्यंत जसं आम्ही जेव्हापासून अंधार पडायला सुरुवात झाली तिथून गाणं जवळपास अर्धा तास आम्ही कंटिन्यू गाणे म्हणत होतो. आणि त्या गाणे म्हणण्यामध्ये आमचं लक्ष विचलित झालं. माझं खास करून मी म्हणतो की माझं लक्ष विचलित झालं आणि तो खालीपर्यंत येण्याचा प्रवास जो आमचा सुखरूप पार पडला. सगळेजण एकदम आनंदाने खालपर्यंत आले. तो घोड्यावाला इतका खुश होता, तो म्हणे सर आपका नंबर दो मुझे, नेक्स्ट टाइम जब भी आओगे आप मेरे से ही जाओगे, आप लगे तो 200 रुपये मुझे कम देना पर मेरे साथ में ही जाना. आणि असं छान वाटतं जेव्हा आपण एखाद्याला ॲप्रिशिएट करतो, समोरचा सुद्धा आपल्याला ॲप्रिशिएट करतो. तेव्हा वेळ झाला होता रात्री आणि आम्हाला गाडीपर्यंत जायला 1-1.5 किलोमीटर पायी जाणं शक्य नव्हतं. मग आम्ही तिथल्या तिथंच एक व्हॅन जे असतात त्या आपल्या क्रुझर टाईपमध्ये त्या ठरवल्या. 500 रुपये गाडीप्रमाणे 2 गाड्या आम्ही ठरवल्या आणि आम्ही त्याच्याने तिथपर्यंत गेलो. आणि आम्हाला त्यांनी तिथं मग सोडलं आणि मग तिथून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघणार. आता इथं झाला मेन प्रसंग सुरू. केदारनाथ बद्रीनाथ जात असताना जे रस्ते ना उत्तराखंडाचे, ते खूप छोटे छोटे रस्ते आहेत आणि या रस्त्यांमध्ये तुम्हाला बरेचसे प्रसंग अवघडलेले येऊ शकतात. त्याच्यातला हा सगळ्यात मोठा अवघडलेला प्रसंग आमच्यासमोर उभं राहिला होता. तो म्हणजे गाडी पलटून जेव्हा निघत असताना कसं असतं, डोंगर असतं, डोंगराचा एखादा कोपऱ्यात दगडाचा तो असा बाहेर आलेला असतो, तसा बाहेर आलेला कोपरा होता. आणि तो लेफ्ट साईडच्या गाडीमध्ये जो अटकला त्यांनी वरतूनपर्यंत शेवटपर्यंत गाडीची ती आमची पूर्ण काचा फोडून टाकल्या. म्हणजे पूर्ण काचांना तिथून ब्रेक झाला आणि तो दगड मधपर्यंत येऊन असं पूर्ण काचा लेफ्ट साईडला झाल्या. आता त्या तिकडच्या साईडला जे बसलेले महिला होत्या, पुरुष होते, सगळेच घाबरलो. आम्ही सगळेच घाबरलो होतो. खूप प्रचंड भीती मनामध्ये तयार झाली होती की अरे असं कसा प्रसंग आहे, वरतून पाऊस चालू आहे आणि ह्या काचा फुटल्या, अचानक हे झालं, माहीत नव्हतं पुढं काय होणार. हे जे प्रसंग असतात ना, हे प्रसंग आपल्याला खूप काही शिकून देतात. आता ह्या प्रसंगामध्ये 2 गोष्टी होऊ शकल्या असतात की आम्ही खूप सगळे घाबरून गेलो असतो. ॲक्च्युली आम्ही सगळे घाबरलेलोच होतो जे गाडीमध्ये होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या प्रसंगामध्ये घाबरलेले असताना सुद्धा धैर्य दाखवून तुम्ही शांत राहणं. कारण की अशा वेळेला तुम्हाला जो तुमचा सारथी असतो, जो तुम्हाला घेऊन जात असतो, तो बिथरला नाही पाहिजे, तो घाबरला नाही पाहिजे. तो जर घाबरला तर मग आपण आपला प्रवास सुखरूप नाही पार पडू शकत. तर मग तिथंच सगळ्यांनी आम्ही धैर्य दिलं. मी मानतो त्या सगळ्या लोकांना, माझ्याबरोबर जे सहप्रवासी होते आमचे मिड एजवाले सगळे लोक, एवढं असताना सुद्धा कोणीही गोंगाट केला नाही, काही नाही, सगळे शांत राहिले. आणि ड्रायव्हरला आम्ही सहयोग केला पूर्ण, जेणेकरून पुढेपर्यंत आम्ही जाऊन तिथं व्यवस्थित गाडी घेऊन जाऊ. पूर्ण गाडीमध्ये काचा झाला होता खूप. म्हणजे विचार करा तुम्ही, जो दगड असा घुसणं डायरेक्ट आणि त्याच्यानंतर, आणि बऱ्याच वेळा ती गोष्ट डोक्यातच चालू होती की अरे असं झालं. पण मी असं म्हणतो ना की एखादी गोष्ट जिने मोठी गोष्ट छोट्यावर टळणे, लागलेली नाट मिटणे, अशा पद्धतीचा प्रसंग होता. काय जाणू भगवंतानी जी मोठी घटना आमच्यासोबत घडणार होती छोट्यावर आवरली असेल तर. कारण की आपण ऐकतोच केदारनाथ बद्रीनाथला गेलो आणि काहीतरी झालं, आणि त्याच्यात आम्हाला याच्यातनं सुखरूप भगवंतानी पार पडलं होतं. मी त्या भगवंताचं खूप म्हणजे आभारी आहे त्या भगवंताचं की त्यांनी आम्हाला सुखरूपपणे व्यवस्थित घरी आणलं. आता हा प्रसंग मी तेवढ्या इंटेन्सिव्हली तुम्हाला सांगत नाही, कारण की मला कोणाला घाबरवायचं नाही, किंवा आम्ही त्या सिच्युएशनला सुद्धा कोणालाही या गोष्टीबद्दल डिस्कशन, मी नाही ना माझ्याबरोबरचे सहप्रवासी नाही, आम्ही शांततेत या गोष्टीला पार पाडलं. मला असंच म्हणायचं आहे की असे प्रसंग तुमच्यासोबत होऊ शकतात. आणि जेव्हा असे प्रसंग घडतात ना, तर तुम्हाला शांत राहून समोरच्याला सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. त्या सिच्युएशनला जर कधी आम्ही लाऊडली होऊन त्या ड्रायव्हरवर किंवा सारथीवर
जो आमचा ड्रायव्हर होता त्याच्यावर जर कधी ओरडणं सुरू केलं असतं तर तो बिथरून गेला असता आणि त्या चक्करमध्ये दुसरी गोष्ट घटना घडू शकते, कारण की तो घाबरला तर आपण सगळेच आपल्या जीवाची पर्वा कोण करणार. तर त्याच्यामुळे ह्या सिच्युएशनला शांत राहणं खूप गरजेचं आहे, संकटांना सामना देणं गरजेचं आहे. आणि मी म्हणतो की ही जर घटना घडली नसती तर मी पुढं चालून जेव्हा माझ्या नातवांना गोष्टी सांगेल तेव्हा त्यांना काय सांगेल की काय मी अनुभवलं होतं म्हणून. तर हा अनुभव असतो आयुष्यामध्ये. आणि मोठी गोष्ट छोटी टळली. आम्ही परत चोपत्याच्या टेंटपर्यंत आलो. भीती खूप होती मनामध्ये, तुम्हाला सांगतो मी, खूप प्रचंड अशी भीती मनात बसली होती. पण तोंडावर न दाखवणं हे पण एक कला असते. सगळे तसे होते जवळपास, कोणीच ती दाखवलं नाही. आणि जेवणं झाले आणि त्याच्यानंतर आमचा जो तो सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला होता, त्याच्यामुळे सगळेजण रिलॅक्स झाले. अदरवाईज सगळेजण खूप घाबरून गेले असते. पण खूप छान होतं तुंगनाथ. आता हा एखादा प्रसंग असतो, हा खूप खडतर होता या सिच्युएशनला. पण मला असं वाटतं की हे प्रसंग तुम्हाला खूप काहीतरी शिकून जातात, की जोपर्यंत तुम्हाला दुःखाची जाणीव होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख कळू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही संकटांना सामोरं जात नाही तुम्हाला यशाचा आनंद घेता येणार नाही. त्या पद्धतीचा हा प्रसंग होता. एखादी घटना अशी घडली नसती तोपर्यंत आम्ही काहीतरी खूप छान प्रवास करून आलो याची जाणीव आम्हाला शक्यतो झाली नसती, कारण की सगळं एकदम सोयीस्कर आणि आरामदायी होत होतं. आणि त्याच्यानंतरसुद्धा खूप प्रचंड छान मसाला झाला. त्यांनी पण सुद्धा आता एवढ्या याच्यानंतर आम्ही अशा ठिकाणी होतो की दुसरी जर गाडी मागवायची तर हरिद्वारवरनं मागवावं लागते. तर ते शक्य नव्हतं. आणि याच्यामध्ये त्या गाडीतले जे लोक होते त्यांची बी पेशन्स लेवल खूप चांगली होती. मी सल्यूट करतो सगळ्यांना की त्यांची जी पेशन्स लेवल आहे खूप चांगली होती. सांभाळून घेतलं त्यांनी सगळ्यांनी. आणि याच्यामुळे आयोजकांना पण थोडासा या गोष्टींचा फायदा डेफिनेटली झाला, कारण की अशा वेळेला जर एखाद्यांनी जर डिमांड केली असती की मला दुसरीच गाडी पाहिजे तर काय केलं असतं समोरच्याने, तर हा प्रश्न आपल्यासमोर पडतो. परंतु हे काही प्रसंग असतात ते आपल्याला खूप काही शिकून जातं आयुष्यामध्ये आणि पुढच्या भविष्यासाठी कामात येतं, की तुम्ही प्रत्येक गोष्टीला एवढ्या इझी पण घेऊ नका. काही प्रसंग आले त्याला सामोरं जाण्याची ताकद ठेवा आणि पॉझिटिव्हिटीने त्याबद्दल. पण मला असं वाटतं की ह्या केदारनाथ बद्रीनाथमधला जो तुंगनाथाचा जो आमचा प्रवास होता तो सगळ्यात सुंदर होता. ठीक आहे, सगळ्यात सुंदर. माझ्या आयुष्यातलं जी माझी विश लिस्ट होती त्याच्यामधले 2 आतापर्यंत जे मी होते महादेवाचे मंदिर फिरलो होतो, केदारनाथ आणि तुंगनाथ. आणि खूप सुंदर आमचा प्रवास झाला. आम्ही शोभताला मुक्काम केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आता याच्यानंतरचा जो प्रवास होता तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि भेटूया पुढच्या बैठकीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव.